हॅलो, नमस्कार. या व्हिडिओमध्ये युनिट 2 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स आणि ॲनिमल्सचा चॅप्टर नंबर 6 अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स सुरू केलेला आहे. हा चॅप्टर सुद्धा पार्ट्समध्ये मी डिस्कस करणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 प्लांट टिश्यूज बद्दल बघणार आहोत. त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स, टिप्स आणि ट्रिक्स, त्याचबरोबर NCERT बुक मधले मार्किंग सुद्धा आपण बघणार आहोत. सो सुरू करूया. पुढे एपिडर्मल टिश्यूचं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता, नोट डाऊन करून घेऊ शकता आणि आपण त्याचे डिटेल्स बघूया. ग्राउंड टिश्यूचं पण मार्किंग करून घेऊ शकता. आता एपिडर्मल टिश्यू मध्ये सुद्धा मेनली 3 आपल्याला प्रकारचे सेल्स दिसतात. ॲज द नेम सजेस्ट, एपिडर्मिस इन ॲनिमल्स किंवा ह्युमन बघितलं तर आपण म्हणतो की आउटर स्किन. सो एपिडर्मिस इज नथिंग बट स्किन आणि म्हणूनच इट इज द आउटर मोस्ट सेल किंवा आउटर मोस्ट टिश्यू इन प्लांट बॉडी ॲज वेल. आणि यांच्यामध्ये पण 3 वेगवेगळ्या प्रकारचे मेन टाइप्स असतात. ते म्हणजे स्टोमॅटा असतात, त्याच्यानंतर एपिडर्मल अपेंडेजेस असतात आणि दुसरं म्हणजे ट्रायकोम्स आणि रूट हेअर्स असतात. सो हे तिघांचे सगळ्याचे डिटेल्स आपण बघूया. यांचं जे स्ट्रक्चर असतं लाईक मॉर्फॉलॉजी, तर एपिडर्मल सेल्स जे आहेत ते खूप कॉम्पॅक्टली अरेंज केलेले असतात आणि दे आर जनरली सिंगल लेयर्ड. ओके, सिंगल लेयर ऑफ स्ट्रक्चर त्यांचं प्रेझेंट असतं आणि दे आर मेनली पॅरेन्कायमॅटस सेल्स विच आर स्पेशलाइज्ड टू प्रोटेक्ट द एंटायर प्लांट बॉडी फ्रॉम द एक्सटर्नल एनी काइंड ऑफ एनिमीज किंवा एनी काइंड ऑफ ट्रबल्स. त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये सायटोप्लाझमचं अमाऊंट खूप कमी असतं. सो दे हॅव व्हेरी लेस सायटोप्लाझम आणि दे हॅव लार्ज व्हॅक्युल, सो दॅट विच हेल्प्स ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर ॲज वेल. सो कोणत्याही प्रकारचं एक्सटर्नल शॉक ॲब्झॉर्ब करण्यासाठी मेजॉरिटी ऑफ द एपिडर्मल सेल्स एक्सेप्ट द रूट्स दे हॅव क्युटिकल, म्हणजे मेनली लिव्हजवर तर असतं पण यंग स्टेम्सवर सुद्धा हे क्युटिकल प्रेझेंट असतं. इट इज नथिंग बट अ वॅक्सी लेअर मेनली प्रेझेंट असतं लिव्स, पण रूट्समध्ये मात्र हा वॅक्सी लेअर ॲबसेंट असतो बिकॉज रूट्स हॅव टू बी इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द वॉटर किंवा सॉइल. आता आपण स्टोमॅटाचे डिटेल्स बघूया की स्टोमॅटा म्हणजे नक्की काय. स्टोमॅटा इज अ प्लुरल आणि स्टोमा इज अ सिंग्युलर. सो स्टोमॅटाला सिंपल लँग्वेजमध्ये किंवा एका सिंगल सेंटेन्समध्ये आपण एपिडर्मिस ऑफ लिव्स असं पण म्हणू शकतो. आणि त्यांचं मेन काम काय आहे तर टू कंट्रोल द ट्रान्सपिरेशन ऑफ वॉटर ॲज वेल ॲज गॅशियस एक्सचेंज विथ द एन्व्हायरमेंट. ही डायग्राम आहे या स्टोमॅटाची आणि आपण जर बघितलं तर त्याचे वेगवेगळे पार्ट्स असतात प्रेझेंट. या स्टोमॅटामध्ये जे किडनी शेप्ड स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहेत, दे आर नथिंग बट द गार्ड सेल्स. आणि हे गार्ड सेल्स मात्र ग्रासेसमध्ये किंवा मेजॉरिटी ऑफ द मोनोकॉट्समध्ये डंबेल शेपचे असतात. सो या गार्ड सेल्सची जी आउटर वॉल जर आपण बघितली तर आउटर वॉल आणि इनर वॉल अशा 2 वॉल्स आहेत आणि जी आउटर वॉल आहे ती थिन असते, वेअर ॲज वरती डायग्राममध्ये बघू शकता, आणि इनर वॉल जी असते ती थिक असते. इट हेल्प्स इन कंट्रोलिंग द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द गार्ड सेल. ह्याच्यामध्ये पण ऑस्मोसिस खूप मेजर फंक्शन परफॉर्म करतो. या गार्ड सेल्सकडे क्लोरोप्लास्ट असतो, सो काही थोड्याफार प्रमाणात फोटोसिंथेसिस पण परफॉर्म करण्याचं काम करतात. आणि त्याच्या आजूबाजूचे जे सेल्स आपण बघितले तर ते आर नथिंग बट द सबसिडायरी सेल्स. आणि या सगळ्या एंटायर गार्ड सेलच्या मध्ये जे ओपनिंग आहे त्याला म्हणतात स्टोमॅटल अपर्चर. आणि ह्या एंटायर एपिडर्मिस ऑफ लीफ, गार्ड सेल्स, सबसिडायरी सेल्स आणि स्टोमॅटल अपर्चर हे सगळं मिळून त्याला म्हणतात स्टोमॅटल ॲपरेटस. सो स्टोमॅटल अपर्चर, सबसिडायरी सेल्स आणि गार्ड सेल्स मिळून स्टोमॅटल ॲपरेटस होतं. रूट हेअर इज नथिंग बट द एपिडर्मिस ऑफ रूट्स. एका सिंगल सेंटेन्समध्ये जर आपल्याला एक्सप्लेन करायचं झालं तर रूट हेअर इज नथिंग बट प्रेझेंट इन द एपिडर्मिस ऑफ रूट्स आणि दे आर युनिसेल्युलर. सिंगल सेल स्ट्रक्चर असतं रूट हेअरचं आणि दे मेनली हेल्प इन ॲब्झॉर्बिंग वॉटर ॲज वेल ॲज मिनरल्स फ्रॉम द सराउंडिंग ग्राउंड किंवा सराउंडिंग सॉइल आपण म्हणू शकतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आहे ट्रायकोम्स. ट्रायकोम्स इज नथिंग बट द स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ ब्रांचेस ऑन द स्टेम, किंवा आपण सिंपल लँग्वेजमध्ये एका सिंगल सेंटेन्समध्ये म्हणू शकतो की इट इज प्रेझेंट इन द एपिडर्मिस ऑफ स्टेम. ह्या ट्रायकोमचं जे स्ट्रक्चर असतं ते कॅन बी मल्टीसेल्युलर
दे कॅन बी ब्रांच्ड और दे कॅन बी अनब्रांच्ड. हे ट्रायकोम्स जे असतात ते ऑब्व्हियसली ते सॉफ्टही असू शकतात, ते स्टिफ पण असू शकतात. आणि ह्या ट्रायकोमचं मेन फंक्शन जे आहे ते म्हणजे प्रोटेक्शन अगेन्स्ट द स्मॉल इन्सेक्ट्स किंवा स्मॉल ॲनिमल्स किंवा डायरेक्ट ॲब्रेशन ऑफ लोअर टिश्यूज जे आहेत, एपिडर्मिस आहेत, त्यांचं डायरेक्ट ॲब्रेशन होऊ नये, त्यांचं डायरेक्ट डॅमेज होऊ नये म्हणून हे ट्रायकोम्स मेनली प्रेझेंट असतात. आणि त्यांचं अनदर फंक्शन आहे ते म्हणजे दे आर ऑल्सो सिक्रेटरी समटाइम्स इन नेचर. काही काही सिक्रेशन्स पण करतात, म्हणजे प्लांटमधून जो चीक वगैरे बाहेर येतो सो ते करण्याचं काम करतात. आणि अनदर फंक्शन इज दॅट इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग एक्सेसिव्ह वॉटर लॉस विच अकर्स ड्युरिंग ट्रान्सपिरेशन. म्हणजे नॉर्मल ट्रान्सपिरेशनच्या व्यतिरिक्त जो स्टोमॅटामधनं होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा वॉटर लॉस होऊ नये याच्यासाठी ट्रायकोम्स प्रेझेंट असतात. ग्राउंड टिश्यूज जर आपण बघायला गेलो तर ग्राउंड टिश्यूज हे बेसिकली अबंडंटली प्रेझेंट असतात थ्रू आउट द प्लांट बॉडी. म्हणजे फिल इन द गॅप्स करण्यासाठी, म्हणजे फिल इन द ब्लँक्स जे म्हणतात, ज्या काही बाकीचे मेन टिश्यूज प्लांट बॉडीमध्ये जे असतील त्यांच्यामध्ये ज्या काही मधल्या गॅप्स प्रेझेंट असतील त्या गॅप्सला फिलअप करण्यासाठी जो कोणत्या प्रकारचा टिश्यू प्रेझेंट असतो तो म्हणजे ग्राउंड सेल बेसिकली. पण एपिडर्मिस आणि व्हॅस्क्युलर बंडल याच्यामध्ये मात्र हे ग्राउंड टिश्यू प्रेझेंट नसतो. इट इज ॲब्सेंट इन एपिडर्मिस आणि व्हॅस्क्युलर बंडल. व्हॅस्क्युलर बंडलमध्ये काय काय येतं? झायलम आणि फ्लोएम. सो एपिडर्मिस, झायलम आणि फ्लोएम यांच्यामध्ये हे ग्राउंड टिश्यू प्रेझेंट नसतात. जर आपण कॉर्टेक्स हा पार्ट बघायला गेलो, कॉर्टेक्स इज मेनली प्रेझेंट इन द रूट आणि स्टेम. सो रूट आणि स्टेम मधल्या ग्राउंड टिश्यूला कॉर्टेक्स असं म्हणतात. सो ते मेनली पॅरेन्कायमॅटस सेल्स असतात आणि वेगवेगळे पार्ट असतात, स्टेजेस असतात, जसे की पेरिसायकल, पिथ, मेड्युलरी रेज. हा जो पार्ट आहे या सगळ्याला मिळून हे प्रायमरी स्टेम स्ट्रक्चर असं म्हणतात आणि प्रायमरी रूट स्ट्रक्चर असं म्हणतात. ते आपण डिटेलमध्ये विथ डायग्राम पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता लीव्स मधला जो ग्राउंड टिश्यू आहे त्याला नाव आहे मिझोफिल. या लीव्स मधल्या ग्राउंड टिश्यूला म्हणतात मिझोफिल. फील या शब्दाचा अर्थ होतो लीफ किंवा लीव्स आणि मिझो म्हणजे मिडलला प्रेझेंट असलेला. सो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यूचे मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता. आणि व्हॅस्क्युलर टिश्यू हे मेनली बनलेले असतात झायलम आणि फ्लोएम. व्हॅस्क्युलर याचा अर्थ कंडक्टिंग, दोज हू कंडक्ट. सो असे टिश्यूज जे काहीतरी कंडक्ट करतायत. झायलम कंडक्ट करताय वॉटर आणि फ्लोएम कंडक्ट करताय फूड मटेरियल. याच्यामध्ये कंजॉइंट, कॉन्सेंट्रिक आणि रेडियल असे 3 प्रकार असतात. म्हणजेच काय तर पोझिशन डिपेंडिंग अपॉन पोझिशन ऑफ फ्लोएम आणि झायलम हे प्रकार पाडलेले आहेत. जर आपण कोलॅटरल कंजॉइंट व्हॅस्क्युलर बंडल बघितलं तर ह्याच्यामध्ये क्लोज्ड आणि ओपन असे 2 प्रकार आहेत. कॅम्बियम जर प्रेझेंट असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ ओपन आणि कॅम्बियम ॲब्सेंट असेल देन इट इज कॉल्ड ॲज क्लोज्ड टाईप ऑफ कंजॉइंट व्हॅस्क्युलर बंडल. बायकोलॅटरल जे आहे त्याच्यामध्ये दोनही बाजूला फ्लोएम आणि झायलम या दोनही मध्ये हे कॅम्बियम प्रेझेंट असतं. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. कॉन्सेंट्रिक मध्ये आयदर झायलम आतमध्ये प्रेझेंट असेल सेंटरला किंवा फ्लोएम सेंटरला प्रेझेंट असेल. जर फ्लोएम सेंटरला प्रेझेंट असेल तर त्याला म्हणतात हेड्रोसेंट्रिक आणि झायलम सेंटरला प्रेझेंट असेल तर त्याला म्हणतात लेप्टोसेंट्रिक. आणि तिसरी डायग्राम आहे ती म्हणजे रेडियल, की डिपेंड अपॉन ऑन द रेडियाय, डिफरंट रेडियाय झायलम फ्लोएम हे अल्टरनेटली प्रेझेंट असतात. जर आपण डायकॉटिलेडोनस प्लांट्स घेतले, डायकॉट्स घेतले तर त्यांच्या स्टेममध्ये कॅम्बियम हे प्रेझेंट असतं बिटवीन झायलम आणि फ्लोएम, ज्याला सेकंडरी ग्रोथ असं म्हणतात, जो आपण तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. आणि अशा प्रकारच्या स्टेमला, अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला ओपन व्हॅस्क्युलर बंडल म्हणतात. सो इट कॅन बी कोलॅटरल ओपन कंजॉइंट व्हॅस्क्युलर बंडल किंवा बायकोलॅटरल ओपन कंजॉइंट व्हॅस्क्युलर बंडल. आणि मोनोकॉटमध्ये मात्र सेकंडरी ग्रोथ होतच नाही, त्याच्यामुळे कॅम्बियम ॲब्सेंट असतं आणि त्याच्याचमुळे कॅम्बियम हे झायलम आणि फ्लोएममध्ये प्रेझेंट असण्याचा प्रश्नच येत नाही. सो दे आर हॅव्हिंग क्लोज्ड टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स. इथे डायग्राममध्ये आपण बघूया डायकॉट आणि मोनोकॉटचं स्ट्रक्चर कसं असतं. ही डायग्राम येऊन याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत.
पुढे जर आपण या व्हॅस्क्युलर बंडलचे काही पॉइंट्स बघायला गेलो तर रेडियल व्हॅस्क्युलर बंडल जे असतं ते मेनली प्रेझेंट असतं रूट्समध्ये. रूट्समध्ये हे अल्टरनेटली झायलम आणि फ्लोएम हे अलॉंग द रेडियाय प्रेझेंट असतात. आणि कंजॉईंट टाईप ऑफ जे व्हॅस्क्युलर बंडल आहेत, क्लोज्ड, ओपन किंवा बायकोलॅटरल, ते मेनली स्टेम्स आणि लीव्हजमध्ये प्रेझेंट असतात. डायकॉटमध्ये ओपन आणि मोनोकॉटमध्ये क्लोज्ड. कॉन्सेंट्रिकमध्ये बघायला गेलो तर फ्लोएम हे आउटसाइड प्रेझेंट असतं इन लेप्टोसेंट्रिक आणि झायलम हे बाहेर आउटसाइड प्रेझेंट असतं इन हायड्रोसेंट्रिक. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे ह्या चॅप्टरचे सुद्धा पुढचे पार्ट्स जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला बाकीचे जे काही आधीचे झालेले चॅप्टर्स आहेत ते सुद्धा जर तुम्हाला बघायचे असतील तरी सुद्धा तुम्हाला इझिली मिळतील आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. धन्यवाद.